नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे अनपडवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 27 मार्च 2026 रोजी श्रीनाथ मस्कोबा यात्रा व रामनवमी निमित्त भव्य दिव्य एक जुनं पारंपरिक मैदान अनपटवाडीकरांचं येत्या 27 तारखेला ओपनचं भव्य दिव्य मैदान संपन्न होतंय. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, अखिल भारतीय खटाव तालुका संघटनेचे अध्यक्ष रविभाऊ फळके शिंदेवाडीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे यात्रेचं मैदानाचं 27 मार्च. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल, पहिले सांगा आपली परंपरा कधीची आहे आणि या वर्षीचं नियोजन कसं आहे? ह्या अनपडवाडी गावच्या बैल क्षेत्रातली जवळजवळ 56 वर्षाची परंपरा आहे. बर. आपलं मैदान श्री मस्कोबानाथ निमित्त व श्री रामनवमी निमित्त घेण्यात येतं आणि ही परंपरा जवळजवळ 56 ते 57 वर्षापर्यंतची आहे. बर. थोडा मध्ये ब्रेक पडला होता बंदीच्या काळात, सगळ्याला माहिती आहे, बंदीच्या काळात. तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र यांच्या मान्यतेने अटीनुसार हे मैदान भरवण्यात येत आहे. तर सर, आता मैदान यात्रेचं आहे. आपल्या मैदानामध्ये ओळख वशिला पाहुणरावळा गावची गाडी असं काय? नाही, गावची गाडी आहेत, बर. पण ती सुद्धा जी बैलगाड्या संघटनेचा जो नियम आहे त्या नियमानुसारच होणार. पाहुण्याची असली, गावातली असली, नियमानुसार जे नियम दिलेत संघटनेनं, बैल संघटनेनं, तेच नियम हितं मान्य केले जाते. नक्कीच. बरं, काय सांगाल बक्षीस रूपरेषा? आता बक्षीस आपली यात्रेचं मैदान आहे, गाडी कमी जास्त आली बक्षीस आपली सगळी रितसर दिली जाणार का? अगदी एकही नवा पैसा कमी न देता अगदी पूर्ण रितसर. पाठीमागचा इतिहास बी माहिती आहे बैल मालकांना. अनपडवाडी गावात प्रामुख्याने बक्षीस एकही रुपया कमी दिला जात नाही, पूर्ण बक्षीस दिलं जातं. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल, आपल्या मैदानाची ऑनलाईन नोंद कधीपासून चालू? म्हणजे आज बैल आजपासूनच, आज 23 तारीख आहे, 23/3/2026 रोजी पासून बैलगाडीची नोंद 26 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंत संध्याकाळी 9 ते 10 पर्यंत. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, ओपन मैदान अनपडवाडी या मैदानाची ऑनलाईन नोंद आज दिनांक 23 मार्च 2026 पासून 26 मार्च 2026 पर्यंत 8 वाजेपर्यंत आहे. या ठिकाणी लाईव्ह लॉट आपल्या आदल्या दिवशी जाहीर होणार का? हो. मित्रांनो, लाईव्ह लॉट आदल्या दिवशी जाहीर होणार आहेत मैदानाची 26 तारखेला संध्याकाळी. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून या ओपन मैदान अनपडवाडीकरांच्या मैदानाची शोभा वाढवायची. लाईव्ह लॉट 26 तारखेला संध्याकाळी जाहीर होतील 9 वाजेपर्यंत आपल्या चॅनलवरती. फक्त वेळेत नोंद करा आणि यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ अनपडवाडीकरांना सहकार्य करायचे. जर आता फाटीकडे येतो सर, मी फाटीबद्दल काय सांगा? यंदा रान चांगलं केलेलं आहे, काय सांगाल? फाटीबद्दल आम्ही काय केलं, हा गावमाळा आहे. बरोबर. ह्या गावमाळामध्ये आम्ही पूर्णतः माती भरली आहे. बर. खालून इथपर्यंत म्हणजे मध्यंतरी ती वरपर्यंत माती भरली. खड्याचा विषय ठेवला नाही, खडा ना खडा वेचलेला दिसतो या. बरोबर. पूर्ण चढ पूर्ण मारलाय. जे गेल्या वर्षी तिथं चढ होता, लवाण वगैरे होतं जरा, ते आम्ही भरून काढलेलं आहे. आणि जिथं बाबा कुठे एखादी माती दिसते तिथं आम्ही पाणी ओतून रोलिंग करून एखाद्या फाटीचा प्रॉब्लेम असेल तर ती बी आम्ही दुरुस्त करणार आहे. नक्की. दुसरी गोष्ट, संपूर्ण दोन्ही बाजू, तिन्ही बाजू मोकळ्या आहेत. बरोबर. एक बाजूच्या अंगाला ऊस आहे, हो. तिथं सुद्धा आम्ही बैल जाऊ नये ह्या पद्धतीची दक्षता घेणार आहे. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट, ही मैदान करत असताना ग्रामस्थांनी म्हणजे आतून अगदी प्रयत्न केलाय की गाडी मालक असो आणि बैलांच्यासाठी बैलांना कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे, त्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करून हे मैदान सज्ज केलं. नक्कीच. मित्रांनो, फाटीचं सांगायचं म्हणलं तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, उराडीचं रान आहे आणि गेल्या वर्षी जे थोडं लवाण वगैरे होतं ते सगळं काढलेलं आहे. आणि काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी आलेल्या अध्यक्षांनी आम्ही सांगितलेलं आहे. राहिलेल्या अडचणी या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये क्लिअर करून मैदान सुसज्ज असणार आहे. सर, आपला पल्ला किती असणार आहे? कारण ओपनचं मैदान आहे, उराडीचं रान आहे. पल्ला आपला 750च्या पुढे प्लस 750 प्लस असेल. म्हणजे मित्रांनो, 750 ते 750-800 ची रेंज पकडा, ह्या हिशोबात पल्ला असेल. खालनं रान सपाय 200 फुटाचं असतं, 150 ते 200 फूट. 200. परत पुढचं रान 500, 550-600 फुटाचं रान एकदम उराडीचं असणार आहे. आणि पुढच्या बाजूला काय माळ रानच आहे, त्यामुळे काय अडचण नाही थांबायला किंवा काय नाही. फक्त माझी विनंती आहे, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी, ग्रामस्थांना सहकार्य करा. आपल्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविभाऊ फळके. रविभाऊंच्या शिवदडीचं गाव आहे बाजूलाच,
एकंदरीत थोडं रविबाकडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे फाटीचं वगैरे. रविबा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता शिंदेवाडी नानपटवाडी 1 किलोमीटर अंतर आहे. शिवोलच मैदान आहे आमचे. बर काय सांगाल मैदान कसं होईल आणि फाटीबद्दल काय सांगाल? आता तुम्ही बैलगाडी मालक पण आहे ना अध्यक्ष पण आहे तालुक्याचे. आम्हाला लहानपासून कळते असं म्हणजे एक 50-60 वर्षापासूनची परंपरा आहे आंबरवाडी गावची की श्रीनाथ मस्कोबा यात्रेनिमित्त आणि रामनवमी यात्रेनिमित्त हे मैदान भरवण्यात येतं. बरोबर. आणि वरच्या आमच्या पंचकृषीत आंबरवाडी गावची अशी परंपरा बैलगाडी शर्यतीची पहिली आमची शिंदेवाडीची होती. हो. मंदीपासून आमचं मैदान बंद पडलेलं आहे. या गावानं ही शर्यतीची परंपरा कायमची चालूच ठेवली आहे. आणि अख्ख्या भागात आमच्या हे मैदान एवढं पारदर्शक करतात. गावची गाडी असू द्या, आम्ही एवढी जवळची 24 तास आम्ही बसण्यावर इथं असतो. हो. तरी सुद्धा गेल्या वर्षी रिसर संघटनेने मैदान घेतलं. माझ्या स्वतःच्या गाड्या दोन्ही कडे पळल्या शिमीला. हो. ही अजिबात बैल बालकाचा वशिला, ओळख, पाहुणा, रावळा असला कुठलाच भेदभाव इथं होत नाही. नक्कीच. अरे फाटीबद्दल काय सांगाल? आता आपण रोज मैदानावरती आहे. आता रान जर कसाच रान असणार आहे ओपनच आहे, पण पल्ला 750 पावणे 800 रान कसाच आहे काय सांगा? रानाबद्दल काय सांगा? सगळ्या गाडीवाल्यांना आवर्जून सांगतो की आपण गेल्या वर्षी इथं येऊन पळून प्रत्येक वर्षी येऊन पळून जाता. या वर्षी बैल मालकाचा 100% यात्रा कमिटीने विचार केलाय, ग्रामस्थांनी विचार केलाय की खालून 200 फूट सुटल्यानंतर जी चढ एकदम लागत होता तो यांनी ब्लेड मारून सगळ्या रानाचं रोलिंग करून तिथं माती भरण्यात आली आणि रान असं एक लेवल चढतं रान केलेलं आहे की जेणेकरून बैलांना आणि वासरांना सुद्धा इथं पळाय त्रास होणार नाही. वासरवाली काय म्हणत होती आंबरवाडी म्हणली की आम्ही पळाय जात नाही का तर रान ओराटीच, पण इथं वासरांना सुद्धा पळाय 100% काय अडचण येणार नाही, बैलांना सुद्धा पळाय काय अडचण येणार नाही. आणि महत्वाचं यात्रा कमिटीनं सगळ्या फाटीतलं खडं वेचलं, तर माती टाकल्या या फाटीला. आणि एकदम महत्वाचं म्हणजे जी फाटी जी टाकतो आपण ती फाटी चरी नाही टाकली तर जेणेकरून वरंबी टाकली की बैलांना त्रास झाला नाही पाहिजे. तास पलटीचा विषय, त्यासाठी संघटना नियमाप्रमाणे आयोजक प्रत्येक फाटीवरती फकी टाकणार आहेत की जेणेकरून बैलवाल्यांना अडचणी बी येऊ नये आणि बैलवाल्याचा ऑब्जेक्शनचा विषय मिटल. नक्कीच. जरी निकालाचा ऑब्जेक्शन आला तर त्यात दिसणार आहे, त्यात फकीमुळे ती क्लिअर दिसणार आहे. नक्कीच. मित्रांनो, दोन्ही बाजूला आता आपण मध्ये जसं आपल्या सरी असते त्या ऊसाच्या रानातल्या त्याबरोबर मध्ये बोंड केलेला आहेत, म्हणजे तास नाही मातीचे ढीग असल्यामुळे काय झाले बैलांना व्यवस्थित पळता येणार आहे. आणि महत्वाचं स्टार्ट पेन म्हणजे सुट्टीपासून निकाल रेषेपर्यंत प्रत्येक तासावरती फकी असणार आहे. त्यामुळे जर एखादी गाडी समजा पलीकडे गेली नॉर्मली तरी त्या कॅमेऱ्यामध्ये ते फकीच्या ह्याच्यामुळे दिसणार आहे. त्यामुळे कुठली अडचण नाही. आणि मैदान गेल्या वर्षीपेक्षा सुंदर केलं एकदम. वासरांना सुद्धा पळाईल असं मैदान जी रान एकदम असा चढ होता मधल्या रानाला, चढ लागत होता तो काढलाय, पूर्ण घासून व्यवस्थित रान केलंय. रान चांगला आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, व्हिडिओ मध्ये दिसत असेल आपल्याला. त्यामुळे कुठली अडचण नाही. माझी विनंती आहे आपण या यात्रेच्या मैदानाला उपस्थित राहून शोभा वाढवायचे. आता जात आपण मैदानाची बक्षीस रूपरेषा एकदा जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगशील बक्षीस रूपरेषा कशी असणार आपली? बक्षिसाची रूपरेषा अनुक्रमे 1 ते 7 अशी असणार आहे. बर. पहिलं 51,000, दुसरं 31,000, तिसरं 21,000, चौथं 15,000, पाचवं 11,000, सहावं 7,000 आणि सातवं 5,000 अशा पद्धतीनं बक्षिसाची रूपरेषा असणार आहे. त्याचबरोबर ज्या गाड्या सेमीमध्ये 1 नंबर करणार आहेत त्या फायनलला जाणार आहेत. ज्या 2 नंबर करणार आहेत त्यांना आपण क्वार्टर फायनल साठी मानकरी घोषित करणार आहे आणि त्यांना एक उत्तेजनार्थ बक्षीस देणार आहे. बरं, बक्षीस रक्कम असेल का सन्मान चिन्ह असेल? नाही, रक्कम असेल. बर. जी यात्रा काही कमिटीच्या- ठरवल हा. त्यानुसार ती रक्कम असेल. नक्कीच. बघा बैलगाडी मालकांनी नाराज होणार नाही. बक्षिसाचं आता यात्रेचे मैदान बक्षीस जरी कमी असले तरी हे पारंपरिक मैदान आहेत मित्रांनो. जुनी बैलगाडी मालक आता निकम माहिती पलीकडे किंवा त्यांनी आता ते जुन्यातली बैलगाडी मालक आहेत, रविबाबू पण पहिल्यापासून खेळतायत, भाऊ आहे तिकडे पाठीमागे, हे जुन्यातली माणसं खेळते ती बाळाबा हे बघा सगळं. बाळाबाई जुने सगळ्यातले. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे मित्रांनो, ही त्यावेळेची आता बक्षीस जर ऐकली बाळाबांनी किंवा निकमांनी सांगितली तर आताच्या पिढीला वाटतील आयला काय 5,000 1000 रुपये म्हणते ती. तवाच्या पावत्या म्हणजे मला वाटतं त्यांच्या काळातले 20 रुपये 10 रुपये प्रवेश फी असेल. म्हणजे ही जुन्यापासून मैदान आहे ती 10 रुपये 20 रुपये प्रवेश फी बसण्याची. त्यामुळे ह्या मैदानाला जरी बक्षीस रुपये कमी असली तर ह्या मैदानाला परंपरा आहे, ह्या मैदानाची संस्कृती आहे. ही परंपरा जोपासण्याचं काम प्रत्येक गावामध्ये होत असतं. तसंच एक खटाव तालुक्यातलं एक जुनं पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाला पाहिजे जात असं अनपरवाडीकरांचं मैदान येत्या 27 तारखेला संपन्न होते. तरी माझी जाता आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे आपण लवकरात लवकर या अनपरवाडी ओपन मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचे.
मग काय सांगशाल अजून डाले असणार आहेत का सन्मानचिन्ह फायनल? अजून जे फायनलचे 1 ते 7 क्रमांकाचे मानकरी त्या प्रत्येक मानकऱ्यांना गावच्या वतीने एक ढाल आहे. ढाली सोबत 1 किलो मानाचा गुलाल, 1 किलो भंडारा आणि जे जुना परंपरेनं जुनी माणसं जी देत होती तसं आपण एक मानाचा निशाण प्रत्येक बैलगाडी मालकास देणार आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, मी आत्ताच बोललो की म्हणजे जुनी परंपरा किंवा 10-20 रुपये प्रवेश फी बसणं, 1000-2000 रुपये बक्षीस, 5000-7000 म्हणजे एक नंबरचं बक्षीस असायचे. त्या काळापासून जे मैदान आहे ते ह्या मैदानामध्ये फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना ढाल आहे, 1 किलो गुलाल, 1 किलो भंडारा. आणि जुनी परंपरा पहिली सगळ्यात सांगतो, ढालीपेक्षा किंवा गुलालापेक्षा निशाण प्रत्येक टांग्यावरती म्हणजे जुन्या पद्धतीवरचे निशाण घेऊन प्रत्येकाला यात्रा कमिटी एक निशाण द्यायची. ते मानाचं निशाण जुने फोटो तुम्ही बघा, त्या जुन्या फोटो तुम्हाला अजून छकड्यावरती हातात निशाण असणार आहे. फोटोमध्ये बरेचसे फोटो आहेत जुन्यातले, तुम्ही आसपास आपल्या बघू शकता. तर ते मानाचं निशाण या ठिकाणी येत्या 27 तारखेला या अनपटवाडी गावामध्ये भेटणार आहे. तर या मानाच्या मैदानाला उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवायची. काय सांगाल जातात तुम्ही बैलगाडी मालकांना? श्रीनाथ मस्कुबा आणि श्रीराम ह्या गावचे दैवत आहेत. ह्या गावचे दैवत आहे आणि ही पुण्यनगरी आहे. या पुण्यनगरीमध्ये जो मस्कुबाच्या मानाचा गुलाल घेईल, जी काय बैल 6-7 मध्ये, ते पुढच्या काळात येणाऱ्या काळात गुलालाला कायमची पात्र राहतील. त्याचबरोबर सातारा जिल्ह्या बैल संघटनेचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, त्याचबरोबर खटाव तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र फाळके हे आपल्या सोबतच आहेत. दुसरी गोष्ट, येत्या 27/3/2026 बैल मालकांनी, बैल चालकांनी गाड्याची नोंद आजपासून 23 तारखेपासून चालू आहे. ती लवकरात लवकर करून घेऊन आम्हा ग्रामस्थांना, कमिट्यांना सहकार्य करावं ही विनंती करतो. आणि आलेले आमचे गणेश भाऊ त्यांनाही आम्ही साष्टांग नमस्कार करतो. धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासोबत एक जुने जाणते बैलगाडी मालक आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता, तुम्ही जुनं बैलगाडी मालक आहे. अगोदर मी सर्व लोकांचं बाहेरनं येणाऱ्या माणसाचं आभार मानतो. बर. तर पूर्वी कसं होत होतं, महिनाभर अगोदर रिसली करत होती. आता काय करते ती, आता ही नवीन पोर, त्यांना धरायचं कळत नाही, सोडायचं कळत नाही. आणि त्यावेळी 100 रुपयात म्हणलं तरी वाहन येत होतं. बरोबर. 50 रुपये प्रवेश फी असायची. बर. पण त्यावेळी आधारानं माणसं एक महिना 2-2 महिने रिसली करून हे करत होते. नक्कीच. आणि आता काय आहे, थोडस वाज पळायला लागलं की येते ती मागे घेऊन, आणि मग ती काय सक्रिय होत नाही. नक्कीच. बघा आणि मित्रांनो, असं आताच्या लोकांनी करून नाही चालणार, बरोबर. कारण त्याला परिश्रम फार मोठा आहे. बरोबर. पण काय एक थोडक्यात एक आम्हाला एखादा किस्सा सांगा बैलगाडी क्षेत्राला तुमच्या आठवणीत. आम्ही पूर्वी इथनं किनवीला जर आमच्यातल्या गावातली पहिली बैलवाली छकड्या घेऊन जायची, आम्ही मागे राहायचो. मग मी डोक्यावर वज, मागे एक बैल, मोहर एक बैल, आणि त्या किनवीपर्यंत मी चालत तेव्हा मित्रांनो टाळ्या बघा. बघा, जुन्या परंपरा काय असतात याचा अनुभव आता थोडक्यात त्यांनी सांगितलं. आता हितनं किनी डोक्यावर वज घेऊन बैल हातात धरून किनीपर्यंत चालत जायचे. आताच्या पोरानं 10 किलोमीटर गेलं तर घाम फुटतोय. म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. ही परंपरा म्हणजे असं आधीसुधी परंपरा नाही मित्रांनो. ह्याच्या मागचा इतिहास खूप मोठा आहे. जुनी जर बैलगाडी मालक जर प्रत्येक तालुक्यातनं, जिल्ह्यातनं किंवा प्रत्येक गावातनं जर काढली तर मला वाटतं नवीन मधल्या मुलाखतींना जुन्याच्या मुलाखती संपणारच नाही. त्या एवढी ही जुनी लोक बैलगाडी क्षेत्रातले अजून आहेत आणि अजून नादात आहेत. ही वैशिष्ट्य आपल्या महाराष्ट्रातल्या बैलगाडी शर्यतीचं परंपरेचं. ही जुनी लोक काल किनीला सुद्धा ते मैदानाला जाऊन आलेली. म्हणजे हे जुन्यातली लोक एवढी परंपरा जपतायत. त्यामुळे आपण नव्या पिढीने पण ही परंपरा कायम राखली पाहिजे. आणि त्यांनी थोडक्यात सांगितलं, थोडा संयम आणि परिश्रम घेतलं पाहिजे. त्याच्या मागे कारण होती, ते आता कारण काढायला आपल्याला वेळ नाही, कारण मैदानाची मुलाखत आहे. त्यामुळे थोडक्यात आपलं त्यांच्याकडून एक किस्सा आपण जाणून घेतला. आता माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती, येत्या 27 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ अनपटवाडी यांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं जय श्रीराम.